सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 8वी जनरल सायन्स यामधील प्रकरण क्रमांक 3 फोर्स अँड प्रेशर याचा भाग क्रमांक 2 हा पाहणार आहोत. या अगोदरच्या भाग क्रमांक 1 मध्ये आपण इंट्रोडक्शन, त्यानंतर कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस, टाइप्स ऑफ फोर्सेस, बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स, इनर्शिया यांच्याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ इनर्शिया या पाठ्य अंशांची माहिती आपण यामध्ये पाहिलेली आहे. आज आता आपल्याला टोटली प्रेशर आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे टॉपिक यांची इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. प्रेशर एक सिंपल एक्झाम्पल दिलेलं आहे की जेव्हा आपण 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर याच्या टायरमधील हवेचा दाब मोजण्यासाठी जातो, तेव्हा तो मेकॅनिक तिथे एक प्रकारचं गॅजेट यूज करतो की ज्या गॅजेटमध्ये, ज्या डिजिटल मीटरमध्ये आपल्याला ते प्रेशर हे काउंट केलं जातं आणि तो सांगतो की कोणत्या टायरमधली हवा कमी आहे किंवा जास्त आहे, आणि त्या प्रकारे तो ॲडजस्ट करून आपल्या टायरमधील हवा संतुलित करतो. ॲक्च्युली मित्रांनो, लक्षात घ्या, ज्यावेळेस ते प्रेशर काउंट केलं जातं किंवा ती एअर पास केली जाते, तेव्हा ती एअर पास करताना तिथे फोर्स हा एक्झर्ट होत असतो आणि आतमध्ये तयार झालेल्या हवेचा दाब हा मोजण्यासाठी हे डिजिटल मीटर यूज केलं जात असतं. सो बाय ॲप्लाइंग फोर्स वी कॅन इंट्रोड्यूस अँड प्रेशर इन टू द टायर्स. म्हणजे फोर्स ॲप्लाइड केल्यानंतर आपण त्या टायर्समध्ये प्रेशर काय करत असतो, मेंटेन ठेवत असतो. सो प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया ऑन विच फोर्स इज ॲप्लाइड. म्हणजे सिम्पली आपण प्रेशरची डेफिनेशन कशी सांगू शकतो, द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन युनिट एरिया इज कॉल्ड एज अ प्रेशर. म्हणजे ज्या टोटल एरियावर आपण फोर्स ॲप्लाइड करतोय तो फोर्स डिवायडेड बाय त्याचा एरिया, की जेवढ्या एरियावर आपण ते फोर्स एक्झर्ट केलेला आहे त्या संपूर्ण टोटल गोष्टीला आपण काय म्हणतो, प्रेशर म्हणत असतो. सो सिम्पली फोर्स एक्झर्ट परपेंडिक्युलरी ऑन युनिट एरिया इज कॉल्ड एज अ प्रेशर. मग आता प्रेशरची डेफिनेशन केल्यानंतर आपल्याला पुढची एक गोष्ट माहितीच आहे की त्याचं SI युनिट काय. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढची स्लाईड बघण्याच्या अगोदर एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं SI युनिट कसं शोधायचं, आपल्या पूर्वज्ञानाच्या आधारे आपण ते कसं सांगू शकतो, याच्याबद्दलची थोडी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो. आता पुढची स्लाईड बघून मी तुम्हाला प्रेशरबद्दलचं SI युनिट सांगू शकतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेशरबद्दलची सर्वात जास्त इन्फॉर्मेशन पास्कल नावाच्या शास्त्रज्ञांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. सो बेसिकली SI युनिट ऑफ प्रेशर इज अ पास्कल. पण आपल्या फिजिकल क्वांटिटीच्या आधारे किंवा आपण तयार केलेल्या किंवा मांडलेल्या सूत्राच्या आधारे आपण त्याचं SI युनिट हे सांगू शकतो. कसं, तर फोर्सचं SI युनिट आहे न्यूटन डिवायडेड बाय एरियाचं SI युनिट आहे मीटर. सो फोर्स पर मीटर इज द SI युनिट ऑफ प्रेशर. म्हणजेच आपण म्हणू शकतो की न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय आहे, प्रेशरचं SI युनिट आहे. मग इट इज नोन ॲज अ पास्कल, आणि याला टोटल काय म्हटलं जातं, पास्कल म्हटलं जातं. ॲटमॉस्फेरिक सायन्समध्ये द युनिट ऑफ प्रेशर इज अ बार. ॲटमॉस्फेरिक सायन्समध्ये प्रेशरचं युनिट बार कन्सिडर केलं जातं. आणि बार म्हणजे काय, तर 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. 10⁵ पास्कल. सो प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. इफ एरिया इन्क्रीजेस, प्रेशर काय होतं, रिड्यूस होतं फॉर द सेम फोर्स. इफ द एरिया डिक्रीजेस, द प्रेशर इन्क्रीजेस फॉर द सेम फोर्स. जर एरिया इन्क्रीज केला तर प्रेशर काय होईल, डिक्रीज होईल, आणि जर एरिया डिक्रीज केला तर प्रेशर काय होईल, इन्क्रीज होईल. फॉर एक्झाम्पल, ड्यू टू नॅचरल ॲडॅप्टेशन ऑफ द बोटल सरफेस ऑफ कॅमल फीट आर ब्रॉड, hence the camel weight is exert on a large area and pressure on the sand is reduced. म्हणजे इथं कॅमल फीटचं एक्झाम्पल दिलेलं आहे.
की ज्याच्या आधारे आपण सांगू शकतो की आत्ता ज्या पद्धतीने आपण सांगितलं की एरिया इन्क्रीज केला तर प्रेशर रिड्यूस होतं आणि एरिया डिक्रीज केला तर प्रेशर काय होतं, इन्क्रीज होतं. दिस इज वाय कॅमल फीट डू नॉट पेनिट्रेट इन टू द सँड अँड इट बिकम्स इझी टू वॉक. कॅमलचे जे काही फीट असतात ते ब्रॉड असतात आणि त्याच्यामुळं त्यांच्यावर एक्झर्ट होणारं प्रेशर हे कसं असतं, पर्यायानं कमी असतं. जर ते कॅमलचे फीट हे अरुंद असते किंवा ब्रॉड नसते तर याचा अर्थ प्रेशर तिथं एक्झर्ट झालं असतं आणि सँडमध्ये कॅमल चे फीट किंवा ते सँडवर कॅमल हा चालू शकला नसता, उंट हा चालू शकला नसता. नेक्स्ट टॉपिक इज प्रेशर ऑन सॉलिड, लिक्विड अँड गॅस. सॉलिडमध्ये, लिक्विडमध्ये आणि गॅसमध्ये नेमकं प्रेशर काय आहे किंवा कशा पद्धतीने आपण त्याच्याबद्दलचं इन्फॉर्मेशन सांगू शकतो ते आपण पाहणार आहोत. फॉर सॉलिड, एअर प्रेशर इज एक्झर्ट ऑन ऑल द ऑब्जेक्ट केप्ट इन एरिया. When weight is kept on solid, pressure is exerted on it. This pressure depends on the value of weight and contact area between the two. जेव्हा एखाद्या वस्तूवर आपण काहीतरी वेट ठेवतो त्यावेळेस त्या वेटमुळं त्या वस्तूवर, त्या ऑब्जेक्टवर प्रेशर हे एक्झर्ट होत असतं आणि हे कशाच्या आधारावर ठरतं, ते प्रेशर जास्त आहे किंवा कमी, तर किती वेट आपण त्या ऑब्जेक्टवर ठेवलेलं आहे त्याच्या आधारे आपण सांगू शकतो की सॉलिडवर किती प्रेशर एक्झर्ट होत असतं. प्रेशर ऑन लिक्विड. ॲट एनी वन लेवल द लिक्विड प्रेशर इज द सेम, सो प्रेशर इन्क्रीजेस ॲज द डेप्थ ऑफ लिक्विड इन्क्रीजेस. आता एखाद्या लिक्विडमध्ये एखादी ऑब्जेक्ट हा डीप केलेला आहे आपण, तर त्याच्या सगळ्या बाजूंनी प्रेशर एक्झर्ट होत असतं, पण जसा जसा तो ऑब्जेक्ट डीपली त्या लिक्विडमध्ये इन्सर्ट होईल तसं तसं ते प्रेशर काय होत राहील, वाढत जाईल त्या लिक्विडचं. प्रेशर ऑन गॅस किंवा गॅस प्रेशर. इफ अ बलून इज इन्फ्लेटेड बाय फिलिंग एअर बाय माउथ, इट इन्फ्लेट ऑन ऑल साइड. इफ पिन होल इज इन्क्रीज इन द बलून, एअर leak out and the balloon does not inflate fully, it is realized. आता इथे विद्यार्थी मित्रांनो एक एक्झाम्पल दिलं आहे की एखादा फुगा आपण ज्यावेळेस फुगवतो त्यावेळेस तो फुगतो, पण जर एखाद्या ठिकाणी त्या फुग्याला छिद्र असेल तर तो फुगा कितीही फुगवण्याचा प्रयत्न केला तरी तो फुगत नाही. याचं कारण त्या ज्या काही होलमधून ते संपूर्ण जे काही एअरचा ब्लो असतो तो ब्लो काय होऊन जातो, बाहेर पडून जातो, निघून जातो. That like a liquid, gas also exert pressure on the wall of container in which it is enclosed. म्हणजे गॅससुद्धा प्रेशर एक्झर्ट करत असतं त्या कंटेनरच्या सगळ्या वॉलवर. ऑल गॅस लिक्विड हॅव द कॉमन नेम फ्लुइड. फ्लुइड in a container exert pressure from within on the walls and the bottom of the container. Fluid enclosed in a container exerts its pressure equally in all direction at a point within the fluid. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की जी वस्तू वाहत जाते त्या वस्तूला आपण फ्लुइड असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ एअर किंवा गॅस किंवा लिक्विड हे काय होत असतात, वाहून नेले जाऊ शकतात किंवा वाहून जातात. त्यामुळे ह्या गोष्टींना फ्लुइड अशी टर्मिनॉलॉजी इथे दिलेली आहे आणि फ्लुइड हे त्या कंटेनरच्या प्रत्येक भागावर स्वतःचं प्रेशर हे एक्झर्ट करत असतं. प्रत्येक वॉलवर स्वतःचं प्रेशर हे एक्झर्ट करत असतं आणि सगळ्या डायरेक्शनला ते इक्वल प्रेशर हे एक्झर्ट करत असतं. त्याचप्रकारे आता पुढचा जो काही पॉईंट आहे तो थोडं इंटरेस्टिंग आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता आपण कन्सिडर केलं की संपूर्ण हवेमध्ये एक प्रकारचं एअर प्रेशर आहे आणि आपण देखील आता ह्या संपूर्ण वातावरणामध्ये राहतोय, तर ह्या वातावरणाचं प्रचंड प्रेशर हे आपल्यावर देखील पडू शकतं. तर मग आपण ह्या टोटल एन्व्हायरमेंटमध्ये कसं सर्वाईव्ह करतोय किंवा कसं जगतोय, तर याचं उत्तर हे तुम्ही शोधायचं आहे. पण त्या अगोदर ॲटमॉस्फेरिक प्रेशर याच्याबद्दलची थोडी इन्फॉर्मेशन पाहूया. एअर सराउंड्स द अर्थ फ्रॉम ऑल साइड्स. दिस लेअर ऑफ एअर इज कॉल्ड एज अ ॲटमॉस्फिअर. द ॲटमॉस्फिअर exist to about 16 km height. It further extend up to 400 km in a very dilute form.
आता बघा, वातावरणाबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिली की पृथ्वीचं ॲटमॉस्फिअर हे टोटल 16 किलोमीटरपर्यंत हे व्यापलेलं आहे आणि आणखीनही 400 किलोमीटरपर्यंत डायल्यूट लेवलमध्ये हे वातावरण एक्सटेंड झालेलं आहे. द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड ॲज अ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. वातावरणातल्या एअरमुळं जे काही प्रेशर क्रिएट झालेलं आहे त्या प्रेशरला ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हटलं जातं. Imagine that very long hollow cylinder of a unit cross-sectional area is standing on the surface of Earth. It contains air. असं कन्सिडर करा की एक सिलेंडर की ज्याच्यामध्ये एअर आहे तो पृथ्वीवरच्या सरफेसवर ठेवलेला आहे. वेट ऑफ दिस एअर इज द फोर्स ॲप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ द सेंटर ऑफ अर्थ. दिस मीन्स दॅट atmospheric pressure is the ratio of this weight divided by the area of earth surface. म्हणजे तो सिलेंडर हा पृथ्वीच्या भूगर्भामध्ये सेंटरला हा डायरेक्टेड आहे, तर त्यांचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे मेजर करत असताना हा आपल्याला रेशो घ्यावा लागेल. कसला? तर त्या सिलेंडरचं वेट डिवायडेड बाय त्या एअरनी जेवढा काही एरिया हा सरफेसवर ॲक्वायर्ड केलेला आहे तो एरिया घ्यावा लागेल. म्हणजेच द एअर प्रेशर ॲट द सी लेवल इज कॉल्ड एज अ 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सी लेवलवर जे काही प्रेशर एक्झर्ट होत असतं त्याला 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हटलं जातं. एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज वन गोज अप इन हाईट फ्रॉम द सी लेवल. हे जे काही एअर प्रेशर आहे हे कमी कमी होत जातं जसं जसं आपण समुद्र सपाटीपासून उंचीवर जायला सुरुवात करतो तसं तसं. 1 atmosphere is equal to 101 into 10⁻³ Pascal. That is equal to 1 bar. That is equal to 10⁻³ m bar. So 1 m bar is equal to 10⁻² Pascal. याला हेक्टोपास्कल असं देखील म्हटलं जातं. आता एक कन्व्हर्जन्स आहेत बघा प्रेशरचे पास्कलमधले. आपल्याला लक्षात काय ठेवायचे की 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे नेमकं किती पास्कल. तर 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 101 इंटू 10⁻³ पास्कल म्हणजे किती 1 ॲटमॉस्फिअर. आणि 1 ॲटमॉस्फिअरलाच काय म्हटलं जातं 1 बार. तर 1 बार इज इक्वल टू 10⁻³ m बार. द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज स्पेसिफाय इन द युनिट m बार और हेक्टोपास्कल. हेक्टोपास्कल किंवा m बारमध्ये ॲटमॉस्फिअरिक प्रेशर हे स्पेसिफाय केलं जात असतं. The atmospheric pressure at a point in air is equal from all sides. हे सगळ्या साईड्सला कसं असतं इक्वल असतं. हाऊ इज दिस प्रेशर क्रिएटेड. म्हणजे हे प्रेशर कसं क्रिएट होतं. इफ एअर मोशन कंटिन्युअसली हिट द वॉल ऑफ कंटेनर इन दिस इंटरॅक्शन अ फोर्स इज एक्झर्ट ऑन द वॉल ऑफ कंटेनर. प्रेशर इज क्रिएटेड ड्यू टू दिस फोर्स. आता बघा ही सिंपल गोष्ट आहे की ॲटमॉस्फिअरमधला एअर हा फोर्स एक्झर्ट करत असतो प्रत्येक ऑब्जेक्टवर कंटेनरवर आणि त्यामुळे तिथे प्रेशर हे क्रिएट होत असतं. वी कॉन्स्टंटली बिअर द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ऑन आवर हेड. आपल्या म्हणजे डोक्यावर कॉन्स्टंटली ॲटमॉस्फिअरिक प्रेशर हे काय होत असतं त्याचा दबाव तयार झालेला असतो किंवा ॲटमॉस्फिअरिक प्रेशर हे काय होत असतं तिथे बिअर म्हणजे आपण ते वाहवत असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आपल्या डोक्यावर तितक्या प्रमाणामध्ये असतंच. हावेवर द cavities in our body are also filled with air and arteries and veins are filled with blood. आता बघा आपल्या बॉडीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या कॅव्हिटीज आहेत किंवा वेगवेगळ्या आर्टरीज आहेत, व्हेन्स आहेत की ज्याच्यामध्ये ब्लड म्हणजेच फ्लुइड आणि एअर यांचा समावेश होत असतो. सो वी डू नॉट गेट क्रश अंडर वॉटर अँड ड्यू टू ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. म्हणून आपण ॲटमॉस्फिअरिक प्रेशरमध्ये क्रश होत नाहीत किंवा वॉटरमध्ये सुद्धा आपण क्रश होत नाही. सिंपल गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मेंदूवर किंवा आपल्या डोक्यावर प्रचंड ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे तरी देखील आपल्या बॉडीमध्ये सुद्धा आपल्या व्हेन्समध्ये आर्टरीजमध्ये ब्लड आहे, त्यानंतर ऑक्सिजन आहे किंवा एअर आहे, यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं प्रेशर आहे. म्हणजे दोन्ही प्रेशर एकमेकांना काय करत असतात इंटरॅक्ट करत असतात. दोन्ही प्रेशर एकमेकांना इक्विलाइज करत असतात आणि ह्या गोष्टीमुळे आपण काय होत नाहीत क्रश होत नाहीत.
द अर्थ ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस विथ हाईट फ्रॉम द सी लेवल. आपण हे पाहिलेलं आहे की जसं जसं सी लेवलच्या वर आपण जाऊ तसं तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे काय होत राहतं, डिक्रीज होत राहतं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे नेमकं काय आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशरबद्दल जर इन्फॉर्मेशन आपल्याला विचारली तर ती आपल्याला ह्या संदर्भामध्ये लिहिता आली पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, दिलेले जेवढे काही पॉईंट्स आहेत स्लाईडच्या मदतीने प्रत्येक पॉईंट्सची जी काही इन्फॉर्मेशन आहे आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करा. नोट डाऊन केल्यानंतर माझ्या पर्सनल नंबरला तुम्ही लिहिलेली इन्फॉर्मेशन सेंड करा, म्हणजे मला रेकॉर्ड ठेवायला तसं सोपं जाईल. आता नेक्स्ट जो काही पॉईंट आहे या चॅप्टरमध्ये तो आहे बियॉन्ड फोर्स. त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण पुढच्या लेक्चरला बघूयात. धन्यवाद.